वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। मी भारती तुम्हा सर्वांचं स्वागत करते भारती नर्सिंग क्लासमध्ये। तर आजच्या क्लासमध्ये आपण बघणार आहे व्याख्या, जे की JNM थर्ड इयरचे आहे। तर सर्वात आधी जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करत जावा आणि तुमचे जे काही मराठी मित्रमैत्रिणी असतील त्यांना व्हिडिओ शेअर करा, त्यांना पण हँडरायटिंग नोट्स प्रोवाइड करा। तसेच 3 व्याख्या आहेत ती आपण मराठीमध्ये एक्सप्लेन करून व्याख्या घेणार आहे। तर पहिली म्हणजे प्लासेंटा। प्लासेंटा हे कोणतेही गायनेकोलॉजिस्ट म्हणजे मिडवायफरीमध्ये विचारण्यात येते, म्हणजे येते दोही आहे 2 मार्क्सची। आता प्लासेंटा म्हणजेच काय, तर गरोदर मातेच्या गर्भाशयात, आता जी माता गरोदर आहे तिच्या गर्भाशयात किंवा गर्भाच्या पोषणासाठी, आता गर्भाच्या जो आपल्या पोटामध्ये बाळ असते म्हणजे गर्भाच्या पोषणासाठी तयार झालेल्या तात्पुरत्या अवयवास वार किंवा प्लासेंटा असे म्हणतात। आता गर्भाशय म्हणजे जो तात्पुरता तयार होतो त्यालाच अवयवास, त्याच अवयवास काय म्हणतात, वार। मराठीमध्ये यालाच प्लासेंटालाच वार असे म्हणतात, वार किंवा प्लासेंटा असे म्हणतात। ही झाली आपली 2 मार्कची डेफिनेशन्स। तसेच महत्त्वाची डेफिनेशन आहे, प्लासेंटा ही कुठेही विचारतात, ANM सेकंड इयरला आणि JNM थर्ड इयरला पण। नेक्स्ट आहे डेसिडुआ। आता डेसिडुआ म्हणजेच काय, तर डेसिडुआ हे गर्भाशयाचे सुधारित श्लेष्मल अस्तर आहे। आता डेसिडुआ काय आहे, तर गर्भाशयाचे सुधारित श्लेष्मल आहे, श्लेष्मल अस्त्र आहे, म्हणजे सुधारित एंडोमेट्रियम जे गर्भधारणेच्या तयारीसाठी। आता एंडोमेट्रियम काय करते, तर गर्भधारणेच्या तयारीसाठी दर महिन्याला तयार होते। आता गर्भधारणेच्या तयारीसाठी दर महिन्याला ते तयार होते, तसेच त्याला डेसिडुआ असे म्हणतात। आता जे गर्भधारणेसाठी दर महिन्याला तयार होते किंवा जे काही हार्मोन्स असतात ते आपल्या आईच्या किंवा मातेच्या एका स्त्रीच्या शरीरामध्ये तयार होतात, त्याला डेसिडुआ असे म्हणतात। उदाहरणार्थ जेव्हा आधार देण्यासाठी, आता जेव्हा फलित बीजाला जी अंडी असतात त्याला आधार देण्यासाठी फलित अंडी नसते तेव्हा, जेव्हा शरीरामध्ये फलित अंडे नसतात तेव्हा काय होते, तर दर महिन्याला ते काढून टाकले जाते। नंतर डेसिडुआ प्रोजेस्टेरॉन आणि प्रभावाच्या खाली असतो। आता डेसिडुआ प्रोजेस्टेरॉनच्या प्रभावाच्या खाली असतो। एंडोमेट्रियम पेशी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण बनतात। आता एंडोमेट्रियम पेशी हे अत्यंत महत्त्वपूर्ण बनतात। डेसिडुआ प्लासेंटाचा मातृभाग बनवते। आता डेसिडुआ काय करते, तर प्लासेंटाचा हा मातृभाग बनवते आणि गर्भधारणेच्या कालावधीसाठी राहते। तर गर्भधारणेच्या कालावधीसाठी तो तयार राहतो। नंतर जन्मानंतर डेसिडुआ प्लासेंटासह एकत्र काढून टाकले जातात। जेव्हा बाळ हे जन्माला येते तेव्हा डेसिडुआ किंवा प्लासेंटासह तो एकत्र काढून टाकले जाते। नेक्स्ट आहे अमेनोरिया म्हणजेच मासिक पाळी न येणे। आता अमेनोरिया म्हणजेच काय, तर मासिक पाळी न येणे, त्यालाच मॅटर्निटी सर्कल असे सुद्धा म्हटले जाते। तर मासिक पाळीची अनुपस्थिती, आता एखाद्या स्त्रीमध्ये अनुपस्थिती म्हणजे पाळीची अनुपस्थिती असते त्यालाच असे म्हणतात पाळी न येणे, किंवा अनुपस्थिती असते किंवा पुनरुत्पादन वयातील स्त्रियांमध्ये होत नाही। आता काही स्त्रियांमध्ये पुनरुत्पादन होत नाही, त्या स्त्रियाला काय म्हणतात, तर अमेनोरिया असे म्हणतात। हे झाले आपल्या 3 डेफिनेशन, फार महत्त्वाचे डेफिनेशन आहे। तर याच्यावरती तुम्ही चांगला स्टडी करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। तसेच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।